मनोज जरांगे पाटलांच्या बीडमधल्या इशारा सभेआधी मराठा समन्वयकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। नोटीस पाठवून मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केलाय। तब्बल 125 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे। तर सभा शांततेत पार पाडण्याकरता नोटिसा पाठवल्या असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात मराठा समाज बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा जी आहे ती बीडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती देखील पाहायला मिळते। मात्र याच अनुषंगाने जर पाहिलं तर पहिल्यांदाच मराठा समन्वयकांना नोटीस जी आहे ती देखील बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या बीडमधनं पाहायला मिळत आहेत। आपण ही नोटीस पाहू शकता। 149 नुसार ज्या आहेत ह्या नोटिसी ज्या आहेत त्या मराठा समन्वयकांना पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी संताप व्यक्त केला जातो आहे। आपल्याबरोबर आहेत काय या नोटिसीमध्ये नमूद केलेलं आहे आणि काय पोलिसांनी म्हटलं तुम्हाला? मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व मान्य केलं आणि जरांगे पाटील यांनी 17 तारखेला आंतरवाली या ठिकाणी बीडमध्ये जी इशारा सभा होती, ही इशारा सभेमध्ये जी काय आंदोलनाची पुढील दिशा असेल ते सांगन असं ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस नोटीस बजावण्याचं काम पोलीस प्रशासनाकडनं होतं। कुठे काही म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल का? आता संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठा समाज हा खडबडून जागा झाला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज आता मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काम करत आहे। यामध्ये कुठतरी शासनाला आता दबाव पडलेला आहे की यामध्ये मराठा समाज जर मुंबईच्या इशारा सभानंतर आला तर मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भारत देशातील आर्थिक सर्व व्यवहार ठप्प होतील। हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून मराठा समाजाला आवाज दाबण्याचं काम प्रशासनाच्या वतीने पोलिसांमार्फत हे मराठा समाजाला सर्व जे ग्राउंड लेवलला काम करतात अशा युवकांना नोटिसा पाठवून शासन आवाज दाबण्याचं काम करत आहे। सरकार आम्हाला अशा नोटीस देऊन आमचा आवाज दाबू शकत नाही। सरकारला एकच सांगणं आहे की अशा हजारो नोटीस जरी दिल्या तरी ह्या मराठा समाज आता एकवटलेला आहे। मराठा समाजाची ही अस्तित्वाची लढाई आहे आणि येणाऱ्या 23 तारखेची सभा ही 10 लाखाच्या वरती होणार आहे। रेकॉर्ड ब्रेक 10 लाखाची सभा होणार आहे। जरांगे पाटलांचा इशारा काय असणार हे बघणं महत्त्वाचं असेल। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।